मी ना खूप दंगा करायचे. अहो पण मी काही केलं ना तरी बुवांना माझं कौतुकच वाटायचं. पण आई घालायची ना धपाटे. खूप मस्तीखोर होते मी. मी अगदी उलट. चिकू खूप बोलणी खायची. अरे हो का? एकदा काय झालं माहिती का? अहो मी ना लहान होते, 4-5 वर्षांची असेल. हा, मी स्वतःला घेतलं ना कोंडून. म्हणजे मुद्दामून नाही. हा, ते झालं काय, आतून कडी लावता आली पण मग उघडताच येईना. मग काय, काढला गळा, रडत बसले. मग खूप वेळ रडले रडले रडले, मग थकून झोपून गेले. अहो सगळी बस्ती गोळा झाली होती. सगळे दार वाजवत होते, मला आवाज देत होते, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. तू घाबरू नको असं सांगत होते. पण मी कुठे ऐकते, माझा आवाजच येईना त्यांना बाहेर. मग सगळे घाबरले. मग त्यांनी दार तोडायचं ठरवलं. मग कसे बसे दार तोडून ते आत आले. मग मी होते झोपलेली. आईने उठवून मारलंय मला. हा डेंजर होतीस तू. मी खूप शांत होतो, अभ्यास खूप करायचो. म्हणजे शाळेतल्या दुसऱ्या मुलांना असं वाटायचं की मी बावळट आहे. आपण तुम्ही तेव्हा अभ्यास केलात म्हणून आज एवढे मोठे झालात ना. पण राणी मला एक सांग, तू लॉ करायचं का ठरवलंस? आता बघा, मी वस्तीत वाढले है ना. तिकडे सगळेच लोक गरीब, पण त्यांचे खूप सारे प्रश्न होते. पण त्या प्रश्नांसाठी न्याय मागणं सगळ्यांनाच परवडत नाही ना. मग मी असं ठरवलं की मी त्या सगळ्या लोकांसाठी उभं राहणार. दॅट्स ग्रेट यार. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू स्वप्न बघितलंस आणि ते पूर्णही करतेस. हॅट्स ऑफ. तुम्ही पण. तुला एक सांगतो, मला लहानपणी असं वाटायचं की आपल्याला जे स्वप्न पडतात ना तेच आपल्याला मिळणार असतं. हा, लिटरली मी काय करायचो की मला जे हवं आहे ना तेच स्वप्न मला पडावी असा विचार करायचो. काय म्हणजे लिटरली कधी कधी तर असं व्हायचं की आणि मग असं झालं. अहो सर, बघा बरं किती वाजलेत. हो, उजेड यायला लागलाय. सकाळ झाली वाटतं. होऊ दे ना, मग काय झालं? अहो मग झोपायचं नाही का? आता झोपून काय उपयोग? अहो पण असं कसं, झोपलं तर पाहिजे ना. आता जर आपण नाही झोपलो तर एवढे डोळे सुचतील आपले आणि मग सगळ्यांना कळेल. आणि मग चिकू माहितीये ना कशी चिडवेल आपल्याला. मला असं वाटतंय की आपण आता तासभर तरी झोपूया, म्हणजे कसं बरं वाटेल ना. ओके, गुड नाईट. नाईट काय, मॉर्निंग झाली आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.